विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भूगोलातील चौथे प्रकरण बाह्य प्रक्रिया भाग 2 याची माहिती घेणार आहोत. बाह्य प्रक्रिया म्हणजे काय? तर पृथ्वीवर ज्या काही विविध क्रिया घडतात, हवा म्हणजे वारा, नदी, हिमनदी, भूजल ही कारके आहे. या कारकामुळे विविध प्रकारच्या पृथ्वीवर क्रिया घडतात आणि त्या क्रियेमुळं अनेक प्रकारची नवीन भूरूपे तयार होतात. त्याची माहिती आपण आज या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. या प्रकरणामध्ये आपण पहा, नदी, हिमनदी. नदी म्हणजे तुम्ही पाहिली आहे. हिमनदी म्हणजे बर्फाच्छादित प्रदेशातून उतारानुसार घसरणारा जो बर्फ असतो त्याला हिमनदी म्हणतात. वारा, वेगाने वाहणारा वारा. सागरी लाटा, भूजल ही कारके आहे. कारके म्हणजे घटक आहे. ही सर्व कारके या पृथ्वीवर कार्य करतात आणि ही कारके अपक्षरण करतात. अपक्षरण म्हणजे काय? खनन म्हणजे काय? झीज. जसं नदी वाहते, नदी वाहत असताना ते काठाचं आणि तळाचं काय करते? झीज करते. वहन म्हणजे वाहने. नदी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नागमोडी वळणाने वाहत जाते. नदी संचयन करते. नदी संचयन म्हणजे संग्रह. नदी आपल्या तळाशी गाळाचे संचयन करते. पूर आल्यावर काठावर संचयन करते. हे सर्व कार्य करत असताना भूपृष्ठात बदल घडून येतात व नवनवीन भूरूपे तयार होतात. त्या सर्व भूरूपाची माहिती आपण या पाठामध्ये घेणार आहोत. ही प्रस्तावना आहे. कारके कोणती आहे? नदी, हिमनदी, वारा, सागरी लाटा, भूजल ही कारके आहे. आणि हे 5-6 कारके अपक्षरण म्हणजे झीज करतात. वहन म्हणजे वाहतात. जसं नदी वाहते, वारा वाहतो, लाटा वाहतात, भूजल वाहते जमिनीखालून, हे वाहतात. आणि संचयन म्हणजे संग्रहही करतात. आणि या तीनही कार्यामुळे पृथ्वीवर भूपृष्ठावर विविध प्रकारची भूरूपे तयार होतात. त्याची माहिती आपण या प्रकरणात पाहणार आहोत. तर अपक्षरण म्हणजे काय? अपक्षरण म्हणजे खनन म्हणजे खोदणे, झीज करणे. नदी वाहते, तुम्हाला माहिती आहे नदी वाहते. नदी वाहत असताना काय करते? काठाची झीज करते, काठाची तळाची झीज करते. त्याला अपक्षरण असे म्हणतात. आता पुढे पहा, पाहू नदी म्हणजे काय. आता इथे नदी म्हणजे काय सांगितलेलं आहे. आणि इथं महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोणता आहे? नदीची निर्मिती कशी होते. तुम्ही सर्वांनी नदी पाहिली आहे. नदी कशी निर्माण होते? तुम्हाला माहिती आहे की पाऊस पडतो. पाऊस पडल्यानंतर पावसाचं पाणी उतारानुसार जमिनीवरून वाहत जाते आणि जलप्रवाह निर्माण होतात. जलप्रवाह निर्माण झाले की अनेक जलप्रवाह निर्माण होतात आणि ते एकमेकाला जाऊन मिळतात आणि नदीची काय होते? निर्मिती. म्हणजे अशा प्रकारे नदी तयार होते. पाऊस पडतो, पावसाचे पाणी उतारानुसार वाहत जाते, जलप्रवाह निर्माण होते. अनेक जलप्रवाह निर्माण होऊन नदीची काय होते? निर्मिती होते. आता नदीचे कार्य हे 3-4 घटकावर अवलंबून आहे. पहिला घटक आहे भूप्रदेशाचा उतार. खडकाचा प्रकार, नदीतून वाहणाऱ्या पाण्याचे प्रमाण या घटकावर नदीचे कार्य कोणते? नदी खनन करते. खनन म्हणजे झीज करते, काठाची तळाची. वहन करते म्हणजे वाहते. संचयन करते म्हणजे संग्रह करते. जे पदार्थ वाहून आणले ते काठावर तळाशी संग्रह करते. या सर्व गोष्टीवर कार्य अवलंबून आहे. तर आता आपण नदीचे खनन कार्य पाहणार आहोत. तर नदी जेव्हा वाहते, नदीचं पाणी जेव्हा वेगाने वाहते तेव्हा ते खनन कार्य करते. खनन म्हणजे झीज करते काठाची आणि तळाची. आणि त्यामुळे कोणकोणते भूरूप तयार होतात? घळई, व्ही आकाराची दरी,
धबधबा इत्यादी भूरूपे काय होतात, तयार होतात. म्हणजे पहा, नदी जेव्हा वाहते, काठाचं आणि तळाचं जेव्हा झीज करते, खनन करते, तेव्हा घडई व्ही आकाराची झरी आणि धबधब्याची काय होते, निर्मिती होते. याची चित्र तुमच्या पुस्तकाच्या पेजवर दिलेली आहे. त्या चित्राचं थोडंसं निरीक्षण करायचं. त्यानंतर नदीचं दुसरं आणि तिसरं कार्य आहे नदीचे वहन कार्य आणि संचयन कार्य. वहन म्हणजे वाहने. नदी वाहते, नदी संचयन करते, संग्रह म्हणजे करते. नदी जे पदार्थ वाहून आणते त्याचं काय करते, काठावर तळावर संग्रह करते. जसं आपण पाहतो की नदी गाळ, माती, वाळू आजूबाजूला पसरवते, कचरा पसरवते. आणि जेव्हा हे वहन होते, संचयन होते, तेव्हा पंखाकृती मैदाने तयार होतात संचयनातून. नागमोडी वळणी तयार होतात. नागमोडी वळणी म्हणजे काय, नदी वळणाने वाहते. सरळ वाहते का नाही, वळणाने वाहते. एवढंच नाही तर नदीमध्ये गाळाचे संचयन झाले की पूरतट पाहिजे दिलाय. पूरतट, पूर मैदाने, त्रिभुज प्रदेश ही सर्व भूरूपे तयार होतात. कशामुळे तयार झाली ही, नदीच्या संचयन आणि वहन कार्यामुळे ही भूरूपे तयार झालेली आहे. पूरतट, पूर मैदाने, त्रिभुज प्रदेश भूरूपे तयार झालेली आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे आपला, इथे चित्र दिलेली आहे, त्या चित्राचं थोडं निरीक्षण करायचं. पान पलटवून आपण पुढचा भाग घेऊ. हा झाला पहिला मुद्दा नदीचा. आता दुसरा मुद्दा म्हणजे हिमनदी. हिमनदी म्हणजे काय, हिमनदी म्हणजे ही व्याख्या आहे, पुस्तकात दिली नाही पण मी सांगतो. हिमनदी म्हणजे हिमाच्छादित प्रदेशातून उतारानुसार घसरणाऱ्या बर्फाला हिमनदी म्हणतात. हिमनदी ही बर्फाच्छादित प्रदेशात, जसं आपल्या हिमालयामध्ये बर्फ पडतो, हिम पडतो आणि त्या ठिकाणी अनेक हिमनद्या वाहतात. पण हिमनद्याचा वेग हा अतिशय कमी असतो, कारण हिम हा घनरूपात आहे, पाणी द्रवरूपात आहे. हिम वेग घनरूपात असल्यामुळे त्याचा वाहण्याचा वेग काय असतो, कमी असतो. आणि हिमनदी ही अतिशय मंद गतीने वाहते. तिचा दिवसाला वेग फक्त 1 ते 1.5 मीटर एवढाच असतो. तर हिमनदी ही नदीप्रमाणेच खनन, वहन व संचयनाचे काय करते, कार्य करते. हिमनदी वाहते, वाहता वाहता झीज करते, संचयनही करते. तर हिमनदीचे खनन कार्य कोणते आहे ते आपण पाहू. हिमनदी ही जेव्हा वाहते तेव्हा ती काठाचं आणि तळाचं शरण करते. शरण म्हणजे झीज करते आणि त्यातून हिमगवर, गिरीशृंग, यू आकाराची दरी, शुककूट, लोमती दरी ही मेषशिले म्हणजे भूरूपे तयार होतात. अशा प्रकारचं खनन कार्य केल्यामुळे हिमनदी भूरूपाची निर्मिती करते. हिमनदी वहन आणि संचयन कार्य. हिमनदी वाहते तेव्हा ते 2 प्रकारचे कार्य करते. तर पहिलं, हिमनदी जेव्हा वाहते, हिमनदी वाहताना आपल्याबरोबर गाळ वाहून आणते पहा, आणि गाळ वाहून आणला की तो संचयित करते. त्या गाळाला म्हणतात हिमोड. हिमनदी वाहताना आपल्याबरोबर गाळ वाहून आणते, त्या गाळाला काय म्हणायचं, हिमोड. हिमोडचे 4 प्रकार आहे. पहिला प्रकार आहे भूहिमोड, पार्श्वहिमोड, मध्य हिमोड, अंतिम हिमोड. हिमोड, पार्श्व, मध्य, अंतिम असे हिमोडचे 4 प्रकार आहे. हिमनदी वाहते, गाळ वाहून आणते, त्या गाळाला म्हणायचं हिमोड. आणि जेव्हा
हिमनदीच्या या संचयन कार्यातून, गाळाच्या कार्यातून, संचयनातून हिमोडगिरी, हिमोडकटक ही भूरूपे काय होतात, तयार होतात. अशा प्रकारे हिमनदी आपले वहन, खनन, संचयन कार्य करते. इथे एक आकृती दिली आहे. त्या आकृतीमध्ये तुम्हाला दिसेल की हिमोड कशाला म्हणतात, पार्श्व हिमोड कशाला म्हणतात, मध्य हिमोड कशाला म्हणतात, हे सर्व इथे दिलेलं आहे. तिसरा मुद्दा आहे आपला कारकाचा, तो म्हणजे वारा. वारा तुम्ही सर्वांनी पाहिलेला आहे. पाहाला म्हणजे वारा दिसत नाही आपल्याला, परंतु आपल्याला त्याची जाणीव होते. हवेच्या हालचालीला वारा म्हणतात. जेव्हा हवा वेगाने वाहते, वेगाने वाहणाऱ्या हवेला काय म्हणायचं, वारा. तर वाऱ्याचं कार्य कुठे जास्त असते, वाळवंटी प्रदेशात किंवा जेथे कमी पाऊस पडतो त्या कमी पावसाच्या प्रदेशात वाऱ्याचं कार्य प्रभावी म्हणजे चांगलं असते, वेगाने असते. कारण वाळवंटात वाऱ्याचा वेग हा जास्त असतो. वारा वेगाने वाहतो आणि जेव्हा वारा वेगाने वाहतो तेव्हा वारा आपल्या वाळवंटातून वाळू खूप दूरपर्यंत वाहून नेतो. आणि जेव्हा वाऱ्याचा वेग खूप कमी होतो तेव्हा वाऱ्याने वाहून आणलेले जी वाळू असते त्याचं काय होते, संचयन होते. म्हणजे वारा जेव्हा वाहतो तेव्हा तो वाळू वाहून नेतो आणि जेव्हा वेग कमी होतो तेव्हा वाऱ्याने वाहून आणलेली वाळू तो काय करतो, संग्रहित करतो. म्हणजे वारा वाहतो, वाहता वाहता तो खननी करतो आणि संचयन करतो. वाऱ्याचे खनन कार्य पहा. वाऱ्याच्या खनन कार्यापासून म्हणजे वारा जेव्हा वाहतो तो झीज करतो. आपल्या मार्गामध्ये जे काही घटक येतात त्याची तो झीज करतो आणि त्या झिजेमधून भूछत्र खडक, यारदांग, अपक्षरण खळगे इत्यादी काय होतात, भूरूपे तयार होतात. त्यानंतर वाऱ्याचं तिसरं कार्य आहे संचयन कार्य. वारा संचयन म्हणजे काय, वारा संग्रह करतो. वारा जेव्हा वाहतो आणि जेव्हा वाऱ्याचा वेग कमी होतो तेव्हा वाऱ्याने वाहून आणलेले जे घटक असतात, जसं वारा वाहतो तुम्हाला माहीत आहे की वाऱ्यासोबत अनेक धूळ, माती, वाळू वाहून जाते आणि जेव्हा वाऱ्याचा वेग कमी होतो तेव्हा या सर्व पदार्थाचं काय होते, संचयन. आणि त्यातून वाळूच्या टेकड्या, बारखन, सैफ, उर्मीचिन्हे, लोयस इत्यादी भूरूपांची काय होते, निर्मिती होते. या सर्वांचं या ठिकाणी चित्ररूपाने वर्णन केलेलं आहे. ही सर्व चित्र तुम्ही निरीक्षणातून लक्षात घ्यायची. त्यानंतर आहे सागरी लाटांचे कार्य. सागरी लाटा म्हणजे समुद्राच्या लाटा आणि त्यापासून तयार होणारी भूरूपे या ठिकाणी दाखवलेली आहे. तुम्ही समुद्र पाहिला असेल, नसेल तरी समुद्राच्या लाटा तुम्ही कुठेतरी पाहिले असेल. तर लाटा या खूप दूरवरून किनाऱ्यावर येतात. म्हणजे लाटा काय करतात, वाहतात, खूप दूरवरून येतात आणि किनाऱ्यावर धडकतात, किनाऱ्यावरील खडकावर आदळतात आणि त्यापासून अनेक प्रकारच्या भूरूपाची निर्मिती होते. तर किनाऱ्यावर जेव्हा लाटा येतात तेव्हा त्या किनाऱ्यावर आदळतात. म्हणजे किनाऱ्यावर जो खडक असतो त्या खडकाची काय होते, त्यामुळे झीज होते. आणि जेव्हा त्या वाहत येतात किनाऱ्यावर तेव्हा वाहत येत असताना जे काही पदार्थ लाटेमध्ये असतात ते सर्व किनाऱ्यावर संग्रहित होतात. म्हणजे संचयन कार्यसुद्धा या सागरी लाटामुळे होते. त्याची माहिती आपण इथे पाहणार आहोत. तर सागरी किनाऱ्यावर सागरी लाटा खनन, वहन व संचयनाचे कार्य करतात. पहा, किनारी प्रदेशात समुद्राच्या लाटा खनन म्हणजे खडकाची झीज करतात, वहन म्हणजे वाहतात, संचयन म्हणजे संग्रह करतात आणि त्यापासून अनेक प्रकारच्या भूरूपांची काय होते, निर्मिती होते. तर सागरी लाटांचं आपल्याला पहिल्यांदा पाहायचं आहे खनन कार्य. लाटा जेव्हा किनाऱ्यावर येतात आणि किनाऱ्यावरच्या खडकावर येऊन फुटतात, येऊन फुटल्यावर पाणी तसेच त्याबरोबर वाहून आलेले दगड, गोटे, रेती, वाळू यांचे जोराने किनाऱ्यावर आपटतात. आपटल्यामुळे काय होते, की किनाऱ्यावरील खडकाची झीज होते. झीज म्हणजे काय, खनन.
अपक्षरण आणि त्यापासून अनेक भूरूपाची निर्मिती होते, ते म्हणजे तरंग घर्षित मंच, सागरी गुहा, सागरी कडा, सागरी कमान, सागरी स्तंभ इत्यादी भूरूपे निर्माण होतात. कशामुळे तयार झाली? ही खनन कार्यामुळे. त्यानंतर नदीचे सागरी लाटांचे संचयन कार्य. संचयन म्हणजे संग्रह. लाटा जेव्हा येतात किनाऱ्यावर, तेव्हा किनाऱ्यावर त्या वाहून आणलेले जे पदार्थ असतात, लाटा खूप लांबवरून येतात आणि किनाऱ्यावरील खडकावर आपटतात आणि येत असताना त्या आपल्यासोबत अनेक पदार्थ वाहून आणतात. हे सर्व पदार्थ त्या किनाऱ्यावर त्या संचयित करतात. संचयित केल्यामुळे अनेक पदार्थाची काय होते? अनेक भूरूपांची निर्मिती होते. त्या भूरूपांची नावं दिली आहे इथं. अनेक पदार्थ वाहून आणल्यामुळे संचयन कार्यातून पुळण, वाळूचा दांडा, खाजण ही भूरूपे तयार होतात. कळलं तुम्हाला? इथे चित्र दिलेले आहे. खाजण म्हणजे काय? खाजण म्हणजे खाऱ्या पाण्याचे सरोवर, तरंग घर्षित मंच. खाली दिलं आहे सागरी कमान. कमान अशी आहे. त्यानंतर हे चित्र आहे. सागरी कडा आहे, पुळण आहे, वाळूचा दांडा ही भूरूपे चित्ररूपाने पुस्तकात दर्शवलेली आहे. शेवटचा कारक आहे भूजल. भूजल म्हणजे काय? भूजल म्हणजे जमिनीखालून वाहणारं पाणी. जमिनीखालून वाहणाऱ्या पाण्याला काय म्हणायचं? भूजल. भूजलाचे कार्य व भूरूपे. भूजल म्हणजे जमिनीखालून वाहणारं पाणी. भूजल कुठे आढळते? फक्त विहिरीमध्ये आणि कूपनलिकेमध्ये, बोरवेल. लक्षात घ्या. नदी, समुद्र, तलाव येथील पाण्याला भूजल म्हणायचं नाही, कारण ते जमिनीवरून वाहते. जमिनीखालून वाहणारं पाणी कोणतं? झऱ्यातून येणारं पाणी म्हणजे भूजल. विहिरीतलं पाणी भूजल आहे. आणि कुठलं पाणी? बोरवेल, त्याला भूजल म्हणायचं. तुम्हाला माहिती आहे की पाऊस पडतो, पावसाचं पाणी जमिनीत झिरपते आणि झिरपलेलं पाणी खोलवर जाते आणि तेच पाणी झिरपत विहिरीमध्ये झऱ्याच्या माध्यमातून येते. त्याला भूजल म्हणायचं. भूजल तुम्हाला माहिती आहे की भूजल ही जमिनीखालून वाहते, खडकातून वाहते. झऱ्यातून ते विहिरीमध्ये येते आणि विहिरीत येत असताना ते आपल्यासोबत अनेक घटकाची संचयनसुद्धा करते. तुम्हाला माहीत असेल की विहिरीमधील पाणी भूजल आहे आणि भूजल हे अतिशय संथ गतीने वाहते. जेव्हा ते वाहते तेव्हा त्यामध्ये खडकातील खनिजं विरघळतात, क्षार विरघळतात. काही क्षाराचं संचयन करते, काही क्षार वाहत आणतात. म्हणजे भूजल वाहता ते संचयनी करते आणि आजूबाजूच्या खडकाची झीज म्हणजे खननी करते. त्यामुळे अनेक प्रकारची भूरूपे निर्माण होतात. हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. तर भूजलाची कार्य आणि भूरूपे. तर भूजल सुद्धा वाहते. भूजल सुद्धा खनन करते, झीज करते आणि भूजल सुद्धा संचयन करते. तर भूजल हे जमिनीखालून वाहते आणि भूजल हे फक्त विहिरीमध्येच आहे. भूजल हे कुठे? फक्त विहिरीमध्ये.
विहीर व कूपनलिका किंवा बोरवेलमधील पाण्यालाच काय म्हणायचं? भूजल म्हणायचं. नदी तलाव येथील पाण्याला म्हणायचं नाही. भूजल वाहत असताना ते खनन करते, वहन करते, संचयन करते. भूजलाच्या या कार्यामुळे विलयविवर, गुहा, लवणस्तंभ इत्यादी भूरूपे तयार करतात. त्यानंतर भूजल पातळी. तुम्हाला माहिती आहे की विहिरीची पाण्याची पातळी पावसाळ्यात खूप वर येते आणि उन्हाळ्यामध्ये विहिरीतलं पाणी फार खोलवर जाते. उन्हाळ्यात विहिरीचं पाणी खोलवर का जाते? कारण की तापमान जास्त. भूजल पातळी कशाला म्हणायचं? भूपृष्ठाखाली साचलेल्या पाण्याला, वरच्या पातळीला भूजल पातळी म्हणायचं. भूजल पातळी पावसाळ्यात जवळ असते. भूजल पातळी पावसाळ्यात जवळ असते. उन्हाळ्यात ती काय असते? खूप खोलवर असते. शोधाभाव म्हटलं आहे. त्यानंतर आहे, जरा विचार करा. रामूला आपल्या शेतात विहीर खोदायची होती, पण त्याला प्रश्न पडला की ती कोणत्या ऋतूत खोदायची म्हणजे विहिरीला जास्त काळ पाणी मिळेल. तुम्ही रामूला काय सुचवाल? पहा, तुम्हाला जर विहीर खोदायची असेल तर पावसाळ्यात खोदायची, उन्हाळ्यात खोदायची की हिवाळ्यात खोदायची, जेणेकरून आपल्या विहिरीला खूप पाणी लागलं पाहिजे. विहीर ही पावसाळ्यात कधीच नाही खोदायची, कारण विहिरीमध्ये किंवा विहीर खोदताना लवकर पाणी लागते आणि मग जेव्हा उन्हाळा येईल तेव्हा विहिरीमध्ये काहीच पाणी राहणार नाही. म्हणजे विहीर केव्हा खोदायची असते? उन्हाळ्यात, जेणेकरून उन्हाळ्यात भूजल पातळी खूप खोलवर गेलेली असते आणि जेवढी आपण खोलवर भूजल पातळी जाईल म्हणजे उन्हाळ्यातही आपल्या विहिरीला भरपूर पाणी राहील. म्हणजे विहीर ही केव्हा खोदायची असते? उन्हाळ्यात. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो हे प्रकरण आहे आणि या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय तुम्ही बुकामध्ये लिहून टाका. ठीक आहे.